आता तुम्ही म्हणा आहे बघायला हायवेला आपण हाव हॉटेल कोकण पार्कला आज आपण जेवायला आलेला आहोत. एक्झॅक्टली तुम्हाला जर सांगायचं झालं ना तर हा बघा ब्रिज तुम्हाला समोर दाखवता, सावित्रीचा हा ब्रिज आहे आणि हा सरळ रस्ता येते पोलादपूरहून. पोलादपूरशी येतं हा समोर खालती बघायला ह्या बाजूला राजवाडी फाटा आहे. राजवाडी फाट्याची सरळ पुढे आल्यानंतर ह्या ब्रिजच्या अगोदर एक हॉटेल लागतं, हॉटेल कोकण पार्क. या हॉटेल कोकण पार्कला आपण आता जेवायला आलेला आहोत. माझ्यासोबत फहीम भाई आहेत. फहीम भाई सलाम अलैकुम. वालेकुम सलाम. काल तो जुनूब खरी अल्हम्दुलिल्लाह. तुम्ही कैसा आहात? अल्हम्दुलिल्लाह. आज प्लॅन जायला फहीम भाईचा आमचा, बोलले आज जेवायला जाऊया आपण हॉटेल कोकण पार्कला. बोलला चला या. तर बोलला चला तुम्हाला सांगता हा एक्झॅक्ट हा जो हॉटेल आहे ना पोलादपूरपासून 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि महाडशी जर राहिल्या तर 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. पण महाडशी तो त्या बाजूने तुम्हाला तैसा येऊन राजवाडी फाट्यावर जाऊन त्या मोरीच्या खालनं तुम्हाला यू टर्न घेऊन हा यायला लागेल. आणि जर तुम्ही पोलादपूरशी आल्या तर डायरेक्टच तैसा सरळ आल्या ना तर हा तुम्हाला हॉटेल कोकण पार्क मिळेल. ह्या साईडला तुम्हाला सांगता पार्किंग स्पेसियस बघा किती आहे. ह्या भरपूर पार्किंग अशी जागा आहे. ह्या बाजूला तुमच्या गाड्या ह्या लागतात पार्किंगला. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग आहे. भरपूर स्पेस आहे, भरपूर जागा आहे सगळ्या गाड्यांसाठी. तुम्हाला सांगता खेड, दापोली, रत्नागिरी ह्या भागातनं जी येणारी लोक आहेत त्यांनी ह्या हॉटेलला जरूर एकदा व्हिजिट करा. आपल्या कोकणी माणसाचं हॉटेल आहे हॉटेल ग्रेट कोकण पार्क. AC नॉन AC आहे. ह्या व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि व्हेजसाठी पण अलगशी हा बनवलेला आहे. ह्या साईडला तुम्हाला दाखवीन हा टॉयलेट बाथरूमसाठी एंट्री बाहेरच हॉटेलच्या पहिलेच राईटला लागतं ह्या बाजूला आणि जायला यायचा हा गार्डन आहे. त्यातनं तुम्ही ह्या बाथरूमला जाऊ शकता. बाथरूमची सोय आहे आणि ह्या बाजूला नाईटला फहीमभाई बोलतात नाईटला ह्या जेवायची सोय आहे. ह्या म्हणजे ओपन स्पेसला बैठू शकतो है ना फहीमभाई. आणि हवाची ठिकाणे मस्त. कसं आहे नदीच्या किनाऱ्याला असल्यामुळे ना इथे जरा जेवायची एक अलगच मजा आहे. अच्छा. की आम्ही मोस्टली इथे येत राहतो जेवायला म्हणून बोला आज तुम्हाला पण बोलता इन्व्हाइट करूया की आपण इथे जरा बघूया गेट टुगेदर करून. आपल्याला काय न्यू इयर करायचा नाही होता. नाही एक्झॅक्टली हा न्यू इयर नाही. आम्ही लोक जेवायला आल्यावर प्लॅन बरेच दिवसाची चालला होता की काही ना काहीतरी खाया मिळूया मीटअप करूया. तर आज आम्ही ह्या आल्या हॉटेलला. चला मी तुम्हाला हॉटेलच्या ओनरशी पण मिळवत आहे आता इन्शाअल्लाह. बघाल आपली गाडी हाय लागलेली आहे. काय खबर आहे? खैरियत अल्हम्दुलिल्लाह. काय नाव आपला? गनी हुसेन करवेलकर. खतना हो प्रॉपर कोंडिवते राजेवाडी. कोंडिवटेचे. हा माशाअल्लाह. कौचरी मोहल्ला. जी मला सांगा केव्हापासून हॉटेल बिझनेस करता हो? हे मी 86 पासून करत आहे. अच्छा. 86 पासून म्हणजे मी पहिले 5-6 वर्ष काम केलं हॉटेलातलं. त्यांच्यापासून मी स्वतःच्या राजवाडी फाट्यावरती कुठचा हॉटेल नव्हता तेव्हा माझा हॉटेल टाकला होता गरीब नवाज धाबा. पहिला राजवाडी फाट्यावरती गरीब नवाज धाबा होता माझा. त्यांच्या बाद मी 89ला फॉरेनला गेला. फॉरेनच्या यायला परत कोवित वारच्या द्यायला गेला. परत बहिरेनला 13 वर्ष काम केला. त्यांच्या बाद यायला आणि परत ही लाईन माझी वापस सेट केली. तर मी संसार हॉटेल चालवला 10 वर्ष. त्यांच्या बाद शेरे पंजाब चालवला 10 वर्ष. आता ही कोकण पार्क चालवत आहे 10 वर्षाचं. माशाअल्लाह. आहे सर. त्यांच्या बाद माझा दुसरा हॉटेल आहे स्वतःचा रायगड पॅलेस म्हणून शानी लेफ्ट साईडला त्या साईडला ती मी भाड्यावरती दिली. ओके. आहे सर. त्यांच्या बाद माझा हॉटेल व्यवसाय माझा प्रोफेशनल पहिल्यापासून आहे. माशाअल्लाह. म्हणजे ऑलराऊंडर कुक आहे. माझा बरकुदार आहे. डिप्लोमा केलेला आहे हॉटेल लाईनला. तो पण कुक ऑलराऊंडर कुक आहे. ऐसा है माझा परिवार ऐसा चालतं माझं. माशाअल्लाह. ऐसा. पण त्यांच्या बाद माझा बकऱ्यांचा व्यवसाय. पाठीमागती फार्म आहे छोटासा माझा. तर त्यातल्या मी बकऱ्या अकिका कुर्बानी सदका अशी बकऱ्या असतात. त्यांच्या बाद मी कार आहेत माझ्या 2-3 त्या कार मी खाली आपले कोकणी लोक फॉरेनर रिटर्नसाठी 10 दिवस 8 दिवस 15 दिवसासाठी मी गाडी देतात. 1 दिवसासाठी गाडी देत नाही. अच्छा. अरे वा. 2-3 बिझनेस आहेत. 2-3 बिझनेस असे जॉईन आहेत म्हणजे त्यांच्यासोबत हॉटेलच्या सोबत. माशाअल्लाह. बकऱ्यांचा म्हणजे आमचा खानदानी शौक आहे. म्हणजे बकऱ्या आपल्या धाव्यावरती 1-2 तरी हवी दिसायला. ऐसा म्हणजे पहिल्यापासून आमच्या बापदादा बसून यायचा हा शौक आहे. जी जी जी. तर जरा आपण हॉटेलचा टूर करूया. हॉटेल असं आहे की तुमची जर 100-200 माणसाची पार्टी आहे तर मी अटेंड करू शकता. तुम्हाला बफे हवा आहे तर बफे पण देऊ शकतो. सिस्टमचं सगळी आहे. आता काय बोलताय 25 माणसा 30 माणसा 50 माणसा 200 माणसांची आम्ही ॲट अ टाइम ऑर्डर घेऊ शकता होतं. असं आहे. ओके. आणि ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने सर्व करू शकतो. माशाअल्लाह. माशाअल्लाह. AC हॉल आहे बाजूला.
आता आतलं तुम्हाला दाखवते आता नमाजसाठी पण आहे. त्यामध्ये नमाजच्या इतमामसाठी आतून छोटीशी जागा बनवलेली आहे. हे आपल्या हायवे वरशी आपले लोक जातात त्यांना आता नमाज पढायची सोय केलेली आहे. माशाल्लाह. या बघूया आपण ते फहीम भाई, चला आपण जरा हॉटेल बघूया. ते आईस्क्रीम वगैरे घ्यायचं आहे. आपले दोस्त आहेत इम्रान भाई. अस्सलाम वालेकुम. काय खबर, खैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह. अच्छा. आणि हे सलीम भाई, आणला तुम्ही ओळखत असाल. हो ओळखते ना. अस्सलाम वालेकुम. काय खबर, खैरियत आहे? तुम्ही काय असता? माझा बुरक्याचा शॉप आहे. बुरक्याचा शॉप अरबी बुरका सेंटर. हां माशाल्लाह. तुमचं काय नाव बोललं? अनवर भाई. तुमचं नाव बिलाल भाई. अच्छा, काय खबर, खैरियत आहे? हां, चला आपण बघूया हॉटेल बघूया. ही मस्जिद आहे नमाज पढायची. माशाल्लाह. हां ओके, चला आपण कपडा काढूया. तुम्हाला मी मस्जिद दाखवत आहे. नमाजचा इंतजाम केलेला आहे हॉटेलला. अरे वा, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह. माझा माझा तुम्ही नमाज पढू शकता. यस 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 माशाल्लाह. मग बेहतरीन सोय है. खाली व्हेज लोकांची व्हेज लोक जाऊ शकतात. म्हणजे 25-30 माणसं एट अ टाइम तुम्ही आता बसू शकता. त्यांच्यामध्ये AC हॉल आहे इकडे. हो मस्त कूल. हा AC हॉल आहे. एट अ टाइम 40% बसू शकतात आता. ओके. 40 माणसं आता बसतात फॅमिली माशाल्लाह. राहायचं. हां. त्याची पार्टी बिटी असतात तर ती पण अरेंज करता. बुकिंग पण असतं कवा कवा हॉल त्याचं. जी ठीक आहे. अंडर CCTV अंडर CCTV आहे सगळं पुरा. हा एक आहे, कॅमेरे लागलेलेच आहेत समोर. सगळं इकडे. माणूस पण इथेच आहे. लहान माणूस पण आहे. फहीम भाईने लावलेले आहेत हा? 16 कॅमेरे लावलेले आहेत. अच्छा. आता पुढचा काय. आणि हे त्यांचे पोरगे आणि कार रेंटलचा बिझनेस आहे ना. हा अच्छा, हे भरपूर झाले का? अस्सलाम वालेकुम. काय नाव बोलल्या? माझा नाव फवाद गणीकर भेटते. अच्छा, मोठा बिझनेस आहे त्याचा बकऱ्यांचा. अच्छा. तो ईदीच्या बकऱ्या असो, तुमच्या शादीची ऑर्डर असो, अकीका असो, काही असो, आणि ते पण कमीत कमी 11 व्हरायटीची बकरे तशी असतात. हा ते माशाल्लाह. पण दाखवतात. व्हेरी नाईस. आणि रेंट कार आणि नाईटला हॉटेल तो समज. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे फुल महिन्यात. काय नाव आपलं? चंद्रशेखर देशमुख. चंद्रशेखर देशमुख. कुठून आहात? MIDC मी काम देशमुख काम. हे लक्ष्मी ऑर्गॅनिकची ही दिसते. काय आहे? क्रिकेट? इंटरनल आमच्या टुर्नामेंट झालं. अच्छा, तुमचे टुर्नामेंट चालू आहेत इंटरनल? हा, आता 1-3 दिवस आम्ही इथेच जेवायला आहोत. इथेच जेवायला 3 दिवस? अरे वा वा वा. कसं आहे जेवण? 1 नंबर जेवण. 1 नंबर जेवण आहे ना. आम्ही पहिल्यापासून इथेच जेवतो. अरे वा. आज मी पण आलो इथे जेवायला. म्हटलो चला आपण टेस्ट करू. आता तुम्ही म्हटलात की टेस्ट चांगला आहे तर 100% चांगलाच असणार आहे. चला, थँक्यू. धन्यवाद. आणि ह्या बाजूला आता तुम्ही बघाल ह्या फुल रश झालेली आहे जेवायला. कारण आता ह्या भाईने आपल्याला सांगेल की आम्ही रेग्युलर ह्या जेवायला येतो. टेस्ट बेस आहे तर नक्की टेस्ट बेस आहे म्हणूनच ह्या गर्दी आहे. आम्ही रत्नागिरीतून आलो. रत्नागिरी. आणि आता मी जेवायला थांबलो. उत्कृष्ट जेवण होतं. काय नाव आपलं सर? प्रशांत सुर्वे. अच्छा, उत्कृष्ट जेवण. हा, अरे वा. हे आमची आठवण म्हणून तुमच्या बाईकला लावून ठेवा किचन. अच्छा, एक किचन पण तुम्ही गिफ्ट देता हा हॉटेलच्या नावाने? अरे वा वा. म्हणजे त्यांना आठवण राहतं की आपण फुलान जागेत जेवलो होतो. अरे वा, छान छान छान. थँक्यू. थँक्यू. ही माशाल्लाह. आमची किचन आहे. अरे वा. आमच्या कोणला पण येऊन बघायची परमिशन आहे. परमिशन आहे. आम्ही किचन हमेशा स्वच्छ साफ ठेवतो. वा. काय बघता आमचं हॉटेल पण बघा खातं पण तुम्हाला एकदम सफाई मिळेल. क्लीन आहे, क्लीन आहे. दिसेल. मस्त. ही आमची किचन आहे. पहिले नॉनव्हेजचा तो होता साहेब. हा. त्यांच्यामध्ये व्हेज हा होता. अच्छा. आता दोन मिक्सिंगला चाललाय. बर्गर पिझ्झाचा हात काउंटर आहे. हा. हा बर्गर पिझ्झा आहे. बर्गर पिझ्झाचा काउंटर हात आहे. आता बर्गर पिझ्झाचा काउंटर. आता पावसातला तुला सिलॅक असल्यामुळे बरं आता परत ते रिस्टार्ट होईल. ओके ओके. ती किचन बघा तुम्ही सगळी. जी मस्त किचन आहे, मोठा आहे. साफसफाई करतो. हा ओके. त्याच्या बाद ही सगळं स्टोरेज आहे. स्टोरेज. हा ओके. त्याच्या बाद आमची ही तंदूर आहे. अच्छा, हा तंदूर आहे. ती तंदूर मी स्वतः बघता. हा हा जुना एक्सपिरियन्स आहे मला. हा. तंदुरी मी भट्टी पुरी स्वतः बांधता. क्या बात आहे. हा तुमच्या जवळी पण हॉटेलला चालवलंय. तर हॉटेलात मी तंदूर स्वतः बांधताय. अरे वा. स्वतः बनवलेली भट्टी आहेत. 2 भट्ट्या बनवल्या. हे बघा बकऱ्या बघा हे ठेवलेले. बघा बकऱ्या. हे बघा ही पोटा जातीतली बकऱ्या. हा. बाबा हा हा हा. खायचं हा. 150-200 असतात बकऱ्या अच्छा. कुर्बानीच्या टायमात. आणि तिकडे पण वाडा आहे. स्वतः खाली ठेवलाय.
इकडे म्हणजे कोलसा स्टॉक असतं इकडे. हे बघा ह्या दोन बकऱ्या आहेत ना हे बघा दिसतात पीस. हो दणदणीत हाईट बघा किती. JP हंसा आहे. काय आपल्या कोकणी लोकांना, रत्नागिरीच्या लोकांना खूप शौक आहे JP हंसा. जर कुणाला हवं तर हे दोन्ही आम्ही विकायचे आहेत. अच्छा काय बोलताय, एकाचं वजन 70 आहे, एकाचं 60 आहे. JP हंसा तो काश्मीरी आहे, तो माझा कुर्बानीचा घरात ठेवलेला आहे. काश्मीरी माशाअल्लाह जी गेलो काय ऐसा. आणि हे दोन कोटा आहेत. ओके हे माझा शौक आहे, म्हणजे हे तर माझी घराची सगळी बघा. जी 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 जी. नाही तर आता बहुत माझं होती पण आता इकल्या गेली ते अतिका सतका जास्त करून अतिकेला. आता 20 बोकर अतिकेला इकल्या. 20 बोकर इकल्या माशा. आता इंशाल्लाह लॉट कवा येईल नाही सांगू शकत. ओके माझ्या 8-15 महिन्यात येईल ती लॉट. जी जी जी. ओके ओके ओके. या बघा हे आमचं भरपूर जी अस्सलाम वालेकुम. माशाअल्लाह. 7 करवेल घ्या, 7 गरी करवेल घ्या जी. हे ऑलराऊंडर कुक अच्छा हे पुरा मॅनेजमेंट केलेलं आहे, डिप्लोमा केलेला आहे माशाअल्लाह. आणि पुरा हॉटेलचा जबाबदारी सगळी त्याच्यावरती. अरे वा. सगळं मेंटेन तो करतं. हातात त्याच्या 2 माणसं कामाला काय बोलतंय आणि तो पुरा मॅनेज करतो किचन वगैरे. 101 डिश काढतं. अरबी डिश हवं तर अरबी डिश, माणसांच्या चॉईस वरती ख्वाहिशपुरी. अच्छा म्हणजे आजचं आमचं जेवण तुम्ही रांधता. माशाअल्लाह. आता आपण टेस्ट चेक करू. चेक करा बरोबर सगळा. जेव्हा पण आम्ही येतो ना, जेव्हा आम्ही येथे पार्टीला येतो तो आम्ही 7ला सांगतो की आम्ही येणार आहोत. 7 सोफा बनवते आमच्यासाठी. अरे वा. मला एंट्री मिळेल था आतलं. चला आपण जरा जवळ जाऊन बघूया नेमकं काय बनवतायत आज. हा काय बनते. हा तुमचा चिकन लजीज बनते. चिकन लजीज. हा चिकन अफगाणी बनते, मटन अफगाणी बनते. मटन अफगाणी जी. दम बिर्याणी आहे स्पेशल. अरे वा. जी. माझा हा स्वतःचा पर्सनल डिश आहे चिकन फिश ब्रेस्ट. जी काय चिकन फिश ब्रेस्ट जी. अच्छा ऐसा. आणि आता ही कस्टमरची एक ऑर्डर मारताय. ही आमचा सेटिंग बोर्ड आहे. ही आमची सेटिंग असतं. अच्छा तुमच्यासाठी तर बेस्ट ताजी सुरमई फ्राय करतात. अरे वा. सुरमई बघा, सुरमई बघा माशाअल्लाह. मसाला लावून ठेवलेली. दुसरी बात काय खबर आहे, आमच्या हॉटेलची एक फॅशन आहे. आता पुऱ्या हायवेला खातं नाही मिळणार. आमच्या हॉटेलात तुम्हाला एकही डिश रेडी नाही मिळणार. ओके. कस्टमरला मेनू वरती लिखलेलं आहे आफ्टर 20 मिनिट्सच्या बाद तुमचं जेवण लावलं जाईल. काय बोलताय आमच्या तर खाली दाल थोडीशी तयार बनवलेली असते बघा. हे बघा थोडीशी दाल बनवलेली असतं. बाकी आमच्या हॉटेलात एकही प्लेट कोणचा डिश भाजी मटन चिकन बनवलेला बिलकुल नाही. कस्टमर आल्या 20 मिनिटात टेबलवरती जेवण. मग एट अ टाइम 200 माणसं जरी आली तरी 20 मिनिटात जेवण टेबलावर. हो नाही. आवरी गॅरंटी. अरे वा. ही खतं फॅशन नाही, पुऱ्या हायवेला खतं फॅशन. क्वालिटी पण देतो आणि क्वांटिटी पण. क्वालिटी पण क्वांटिटी परत फीडबॅक पण घेतो की तुम्हाला जेवण कैसा वाटला. काय लोकांना चॅलेंज करतात जेवण चांगला नसेल तर पैसे देऊ नको. अरे वा. असं आणि रिस्पॉन्स सेम टाइम देऊन होतात. आपल्या लोकांशी एक खास रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर येणार असाल आपल्या इकडे व्हिजिट द्याल एकदा की आम्हाला नक्की अर्धा तास पहिले कॉल करा आणि आपला मेनू विचारून घ्या आणि तुम्ही ऑर्डर द्या. तुम्हाला बेस्ट क्वालिटी देणार इन्शाल्लाह. तुम्हाला एका महाडच्या लोकांना या आसपासच्या लोकांना कोकणी लोकांची पार्टी या फॅमिली जर राहिली तर आजच्या बाद जी लांबशी येणार आहेत ओऊरशी येतात. आता पुरे आजची काय ते कॉलेज त्यांचं फजिंदर कॉलेजचा पुरा ग्रुप येतं. ह्यांना आजच्या बाद मी सांगताय तुडील वगैरे 10% तुम्हाला डिस्काउंट. अरे वा माशाअल्लाह. तुमच्या चॅनलवरती जे आलं ना तरी पण 10% डिस्काउंट. जी 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 जी. तर मी हा नंबर टाकूनच ठेवताय तुम्हाला. याच्या एक अर्धा तास अगोदर तुम्ही कॉल करा त्यांना. जी. खूप 4-5 वर्ष काम करतात. हॅलो काय नाव आहे दादा. बोल. अनिल गायकवाड. अनिल गायकवाड. अच्छा हे तुमचे 4-5 वर्ष तुमच्यासोबत काम 5 वर्ष काम करतो. अच्छा व्हेरी नाईस व्हेरी नाईस. ते आमचे मेनू आहे. अच्छा कोण हे मॅनेजर आहेत काय. अच्छा चाय बनवतो. जेवण कोण गिराक गेलं चहाला त्याला थांबायला नको. चहाचं कॉन्टरन्स अलग व्हेरी स्पेशल लगेच तुला बनवून मिळते. अरे वा. चाय कॉफी लगेच आता बनते. एक कडक चहा बनते बघा. आणि आमचं बबन सालवी आहे. अच्छा आमच्या तर 10 वर्ष काम करते. अच्छा अशी बघा 3 जणांच्या ना मी शाद्या लावल्या. माझ्या दर्जी लोक 1 रुपया जमा नाही करू शकत. एक जय भीम आणि 2 मराठी अशा 2 माझ्या कार्यकर्ते शादी मध्ये लावून दिल्या. 3 माणसांच्या. त्याला विचारा बबन बरोबर आहे ना. एक जय भीम होता आणि 2 मराठी. एक संकेत मनवे आणि एक संदीप पार्टे.
म्हणजे 1 रुपया जमा नाही करू शकत. त्यांचा 2-2 वर्षा पैसे जमा करून यांची शादी पण लावली आहे अशा लोकांची. अरे वा, जबरदस्त काम केलं. आणि आता ऐसा कोई सेट मिलेगा नहीं. मिलेगा नाही आहे ना. अरे वा. आणि तुम्ही याद ठेवाल की फहीमने मला सही जागेवर आणला नापोला जेवायला. काय बघाल तुम्ही, जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण सगळी भेटलेली आहोत आणि स्टार्टर आयटम आता आलेला आहे आणि आपल्यासोबत ओनर पण आहेत हॉटेलचे. काय आहे स्टार्टर मध्ये? ही पंजाबी चिकन चिल्ली, पंजाबी चिल्ली आहे. हे आहे चिकन क्रिस्पी, चिकन फिश ब्रेस्ट आणि हे चना गार्लिक. चना गार्ली का? अरे सुपर आयटम हे आहे. आमचं स्पेशल डिश आहे. हा, चिकन फिश ब्रेस्ट. ओके. तुम्ही चिकन खाल पण तुमच्या हॉटेलनी फिश खाताय. अच्छा. काही चिकन ते हाय चिकन पण तुमच्या हॉटेल की मी फिश खाता येते. वा, बढिया. चला सुरुवात तुम्ही करा. तुम्हाला सुरुवात करायला ना ऐसा काय नाही, प्लेट आहे, घ्या, काढा काढा, घ्या, बिस्मिल्लाह करा, घ्या, काढा. फहीम भाई सर्व करा, सर्व करा, सर्व करा, सर्व करा. नाही नाही, घ्या, इनात Fish cutters आहे. काही इश्यू नाही, घ्या घ्या. चिकन लॉलीपॉप. हा, चिकन chicken लॉलीपॉप. lollipop. अरे वा वा वा. ओरिजिनल लॉलीपॉप. हा, अच्छा. म्हणजे खाता टपरीवरती खाता चायनीज आहे पण ते लॉलीपॉप नाही. नाही. ओरिजिनल लॉलीपॉप तुला पुरा मटन मिळेल इनातलं. माशाअल्लाह. पुरा मटन मिळेल तुला. हा 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 हा. ते स्किन लॉलीपॉप नाही. अच्छा. वा. मोस्टली एरियातलं कोण बायचाच देतं, नाही तर आम्ही परफेक्ट देतो. हा, तर चला आता आपण स्टार्टरला सुरुवात करूया. बिस्मिल्लाह. हा जो आयटम आहे ना, चिकन फिश बोलतात ना, ते नेमकं चिकन आहे का फिश आहे ते आता आपण बघूया. खाऊन बिस्मिल्लाह. बढिया. घ्या, तुम्ही घ्या, सुपरच item आहे. तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. सुपर आयटम बनलेला. चिल्ली ही बघा, ही पंजाबी चिल्ली आहे. अच्छा, ही पंजाबी ही चिल्ली. पंजाबी चिल्ली आणि ही क्रिस्पी. हा, ही पंजाबी चिल्ली आहे, क्रिस्पी आहे. बघूया. ही लॉलीपॉप आहे तुमची. मग बेहतरीन टेस्ट आहे. हे बघा, हे मसाला पापड. बघलं? मसाला पापड. हा, त्याला आम्ही मसाला पापड बोलतो. माशाला पापड बोलतो. मसाला पापड. अरे वा, जबरदस्त. फहीम भाई, कैसा? एक नंबर टेस्ट. कैसा टेस्ट? बढ़िया ना, माशाअल्लाह. नाही, मी नाही खात. ओरिजिनल शेजवान चटणी आणि त्यांच्यासोबत लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप. एकदम क्रिस्पी आणि क्रंची. जबरदस्त जेवण आहे. स्टार्टर दिलेला आहे. आता मेन कोर्सला आपण सुरुवात करणार आहोत. तर मेन कोर्समध्ये तुम्हाला दाखवत आहे काय काय आहे, जरा सांगा. हे सगळे डिशेस आहेत ना, हे स्पेशल सिग्नेचर डिशेस आहेत. हा चिकन सिग्नेचर डिश आहे फ्राय राईसमध्ये. दुसरा हा स्पेशल चिकन सुरमई फ्राय दिलेली आहे, तवा फ्राय. हे चिकन स्पेशल सिग्नेचर लजीज आहे. हा मटन अफगाणी आहे. हा अक्का मसूर आहे, फेमस आमचा आमच्या हॉटेलचा हा फेमस डिश आहे अक्का मसूर. हे बटर नान दिलेले आहेत आणि हे स्पेशल चिकन दम बिर्याणी सिग्नेचर. ही सुरमई आहे बघा, मस्त बनवलेली आहे. वा, जबरदस्त. बिस्मिल्लाह. मटन. हा, बिस्मिल्लाह. मटन अफगाणी. मटन अफगाणी बघा, मटन अफगाणी. ठीक आहे. आता आपला कलजीत ना, तो पण भारी आहे. अप्रतिम टेस्ट आहे यांचा जेवणाचा पण, खूप जबरदस्त. स्पेशल कस्टमरसाठी हे डिश आहेत. असं नाही की आईला आणि 5 मिनिटात 2 मिनिटात द्या. आपल्यासोबत आता कुक आलेले आहेत ज्यांनी हा आपल्याला जेवण बनवलेले आहेत. माशाअल्लाह भाई, जबरदस्त टेस्ट आहे तुमच्या हातात. माशाअल्लाह, मग बेहतरीन टेस्ट आहे. गणिबाचा किमा वगैरे पण आहे ना, खूप जबरदस्त आहे. शबे कदरला आहे ना, आम्ही सैरी ठेवता मशिदीत, तर पुरा किमा किती पण माणसं असो तो पुरा किमा गणिबाई बनवतात. म्हणजे एक ह्यूज क्वांटिटीत पण ते बेसोनी कुकिंग करतात. अरे वा. साद आणि गणिबाई म्हणजे मशिदीतच आम्ही म्हणजे बचपन पासून आहे ना, आमच्या इथे
एक आमच्या गावाची सिस्टम बनवली की शबे कदरला आपल्या मशिदीत जेवण बनतं. अरे वा. ऐसा म्हणजे जेव्हा लाकडात सुरू होती तशी आमची स्टार्ट आहे. आजपर्यंत परंपरा आमची चालू आहे तिथे. माशाअल्लाह. ऐसा म्हणजे पुरा गाव पुरी फॅमिली अरे वा. घरपट वाटायचा माणसाला पाव आणि किमा म्हणजे बायकांना त्या दिवसा रेस्ट गावाच्या बायकांना. आणि आम्ही राजवर्षी आम्ही पण जातो आणि राजवर्षी लोक पण दुसरं काय येतात खायला. आणि हा बचपनची शोक आहे खावायचा. म्हणजे इतक्या मोठ्या क्वांटिटीत पण ते बनवतात. अल्हम्दुलिल्लाह मोप बेहतरीन जेवण जायला. मोप टेस्टी जेवण होता खरोखर. तर मी एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करीन थवरनं रत्नागिरी खेड दापोली त्या बाजूशी जे गाड्या येतील त्यांनी नक्कीच या हॉटेलला एकदा व्हिजिट करा आणि भाईला शुक्रियाचा मौका द्या. उम्मीद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असाच एक नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.